आमची नाकेबंदी करणाऱ्यांची लोकसभेत कोंडी करू, प्रतिभा धानोरकरांना अंधारेंचा अप्रत्यक्ष टोला. सुषमा अंधारे यांचा चंद्रपुरातून हा इशारा. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये जनता दरबार, पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जनता दरबारामध्ये भोयर यांच्याकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी. नवी मुंबईत गणेश नाईक यांची ऐतिहासिक घोषणा, कंत्राटी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करणार. मनपाच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा. कांदिवलीत जनसेवालयाचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न. कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, नागरिकांची मोठी उपस्थिती. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप, फडणवीसांनी पोलिसांना हाताशी धरून अध्यक्षपदासाठी षडयंत्र रचलं, आम आदमी पार्टीचा आरोप. खासदार श्रीकांत शिंदेंच्या जनता दरबारात नागरिकांची गर्दी, शिवसेनेसह भाजप, मनसेचे नगरसेवकही समस्यांसह उपस्थित. येणाऱ्या महासभेत स्थायी समिती सभापतीचा तिढा सुटणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं पोस्ट करत संताप, सांगोल्यात समाधान सावंत नावाच्या समाजकंटकाकडून एकाला मारहाण, दोषीवर कठोरात कठोर कारवाईची केली मागणी. हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं असतं, मी मुद्दाम राज्यमंत्रीपद घेतलं, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या या वक्तव्याची चर्चा. कलियुग है थोडा संभाल के, नवनीत राणांच्या व्हिडिओचा अर्थ नेमका काय, या वक्तव्याची चर्चा. विकास लवंडेंना कोणीही विचारत नाही, तटकऱ्यांची माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू, ठाण्यात आला तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योग्य समज देतील, आनंद परांजपेंचा इशारा. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.